नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मनाली यूट्यूब चॅनलला तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. काल परवाला सोशल मीडियावरती कुणाल कामरा यांनी घातलेला टी शर्ट मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झालेला आहे. आता तो टी शर्ट व्हायरल झाला, त्याच्यावरती उठलेलं प्रचंड वादळ आणि राजकारण्यांमध्ये विशेषतः RSSवाल्यांमध्ये फारच खळबळ माजलेली दिसते. आता त्या टी शर्टवर नेमकं RSS लिहिलं की PSS लिहिलं, परंतु एक मात्र ते जे काय असेल ते असेल, त्याच्यावरती कुत्रा मुततोय. आता खरं तर असा RSSवाल्यांना असा म्हणजे बाकीच्यांना कोणत्याच संघटनेला असं काही वाटलं नाही की तो कुत्रा मुततोय, तो यांनाच कसा काय तो झोंबला किंवा नेमकं खरंच तो मुततोय यांना भास झाला. तर लगेचच RSSची काही मंडळी कुणाल कामरा यांच्या विरोधामध्ये FIR दर्ज करायला गेली. आणि खरं तर देशामध्ये अनेक प्रश्न आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न, रोजगाराचे प्रश्न, शेतकरी आत्महत्येचे प्रश्न आणि महिलांच्या शोषणाचे प्रश्न, खूप काही प्रश्न आहे. बंद पडलेल्या शाळा आणि बेरोजगारी हा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात आहे. मला असा प्रश्न पडतो की इतके सारे प्रश्न असताना एवढ्या वेळा तात्काळ आणि तातडीने कुणाल कामराने घातलेल्या टी शर्टवर ॲक्शन घ्यायला ही लोकं गेलीत, पण ह्या प्रश्नांना वाचा फोडायला कधीही लोक गेली नाहीत. मी RSS विरोधी नाही आहे, परंतु इतक्या तात्काळ खरं तर कुणाल कामरा म्हणजे एक कॉमेडियन आहे, व्यंगचित्रकार आहे. ते आपल्या कलेच्या माध्यमातून टीका करत असतात. या देशामध्ये लोकशाही आहे. आपण बघितलं आहे की सर्वच जण कलेच्या माध्यमातून किंवा अनेक माध्यमं आहेत टीका टिप्पणी करण्याचे, त्या माध्यमातून अन्यायाला वाचा फोडण्याचे. आपण पाहतो लोककलेमध्ये अनेक प्रश्न मांडले जातात. इतरही कलेमधून आपले सामाजिक प्रश्न मांडले जातात. सामाजिक जाण निर्माण केली जाते किंवा सामाजिक भान निर्माण केलं जाते. मग एक कलाकार आपली कला सादर करून त्या माध्यमातून जर समाजातील ज्वलंत प्रश्न मांडत असेल तर त्यात काय नाही. मागे आपल्याला माहीत आहे, कुणाल कामराने एक गाणं म्हटलं होतं, ठाणे की रिक्षा. आता ठाण्यामध्ये अनेक रिक्षा आहे, पण ती ठाणे की रिक्षा डायरेक्ट जाऊन झोंबली एकनाथ शिंदेना. आता का झोंबली असावी? जशी आता RSSला झोंबली. म्हणजेच चोराच्या मनात चांदणं. कुठेतरी आपण म्हणजे कुत्रा मुततो आणि तो आपल्यावरच मुततो ह्याची 100% आपल्याला गॅरंटी आहे. आणि म्हणूनच आपण एवढ्या तात्काळ ॲक्शन घेतली आहे. आम्ही तर असं ऐकलं तर फडणवीससुद्धा कुणाल कामरांवर ॲक्शन घ्यायच्या विचारात आहे. आता ॲक्शन काय घेतील? टी शर्ट घातला, त्याच्यावर RSS लिहिलं, PSS लिहिलं, काय लिहिलं, आणि त्या पोलीस रिपोर्टमध्ये किंवा FIRमध्ये लिहितील की यांनी आमच्यावर कुत्रा मुतवलेला दाखवला. असं नाही होऊ शकणार ना. तर काय असतं की खरं तर RSS संघटनेचा इतिहास जर तुम्हाला बघायचा असेल, ऐकायचं असेल तर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर आधारित तुम्ही पुस्तके वाचावीत. तुम्हाला निश्चितच कळेल. नेहमी तिरंग्याचा अपमान करणारे, कधीही त्यांनी त्यांच्या कार्यालयावर तिरंगा फडकवला नाही. ही संघटना रजिस्टर्ड नाही. आणि ह्या संघटनेमध्ये काम करणारे हे मनुवादी आहेत. मनुवाद्यांनी या देशामध्ये काय काय पेरून ठेवलं.
जातीयवाद, ब्राह्मणवाद म्हणजे जात नव्हे, ब्राह्मणवाद ही प्रवृत्ती आहे. या प्रवृत्तीने या देशामध्ये काय काय पेरून ठेवलं आपल्याला माहीत आहे. आणि यांच्या प्रवृत्तीमुळे या देशामध्ये अनेकांना परिवर्तन घडून आणत असताना किती त्रास भोगावा लागला. आपण अनेक उदाहरणं देऊ शकतो. आपण याच्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले, शाहू फुले, आंबेडकर या लोकांना या ब्राह्मण प्रवृत्तीचा, मनुवादी प्रवृत्तीचा प्रचंड त्रास झालेला आहे. आणि अशा प्रवृत्तीचे खरं तर सरदार वल्लभभाई पटेल यांनी RSSवर बंदी आणली होती आणि RSSला राजकारणापासून दूर राहायला सांगितलेलं होतं. परंतु नेहरूजींच्या मावाळा धोरणामुळे आणि ही RSS खरं तर टिकली आहे. आणि आज तेच RSSवाले महात्मा गांधीवर, नेहरू कुटुंबावर, इंदिरा गांधींवर मोठ्या प्रमाणामध्ये टीका करतात. टीका अगदी खालच्या स्तरावरच्या असतात आणि हे टीका करणारे सुद्धा यांनी पैसे देऊन ठेवलेले आहेत. तर असो, विषय आपला तो नाही, पण आपला विषय महत्त्वाचा विषय हा की कुणाल कामराने घातलेले टी-शर्ट आणि त्या टी-शर्टमुळे RSSला झोंबलेल्या मिरच्या. प्रश्न हा उपस्थित राहतो की मग RSSला का मिरच्या झोंबल्या फक्त? इतरही काही संघटना आहेत, ठीक आहे, तिथे पीचा आर होऊ शकतो, पण त्या पीच्या आरच्या जाग्यावर कुत्रा आहे आणि तो कुत्रा मुततो आहे. म्हणजेच RSSला असं तर वाटत नाही ना की आपण जे कृती करतो ते कृती म्हणजे समाजामध्ये आपण म्हणजे आपल्या इतिहासातच एकूण जे आपली कृती आहे ती कृती कुत्र्याने आपल्यावर मुतण्यासारखी तर नाही आहे ना. म्हणजेच ज्या पद्धतीने तात्काळ ॲक्शन घेतली गेली किंवा ज्या पद्धतीने तळतळाट झालेला आहे तो तळतळाट बघता कुणाल कामरानी घातलेली टी-शर्ट म्हणजेच आपल्या कलेच्या माध्यमातून त्यांनी जी एक संदेश दिला आहे की कोणत्याही संघटनेमार्फत जर वाईट कृती घडत असेल तर अशा प्रकारची नालस्ती आपली होऊ शकते. आता त्या बिचाऱ्या कुणाल कामराला, एक तो कलाकार आहे, त्याचे कार्यालय फोडल्या गेले, त्याला कुठे हॉल मिळत नाही, त्याला कार्यक्रम करता येत नाही किंवा त्याची कला सादर करता येत नाही. म्हणजे याचा अर्थ लोकशाहीच्या माध्यमातून जर समाजामध्ये एखाद्या अन्यायाला वाचा फोडण्याचा प्रयत्न जर कोणी कलाकार करत असेल तर त्याला दाबून टाकायचे. म्हणजे ही काय झाली? हुकुमशाही झाली. आणि हुकुमशाही कोणामार्फत होत आहे? सत्तेमध्ये असलेल्या लोकांमार्फत. आणि मग सत्तेमध्ये कोणते लोक बसलेले आहे? RSSचे. सत्तेमध्येच नाही तर संपूर्ण न्यायव्यवस्था किंवा संपूर्ण सरकारी यंत्रणा यामध्ये यांनी सर्व आपले RSSचे लोक पेरून ठेवले आहे. आणि त्यामार्फत समाजातील जो आवाज उठावेल हुकुमशाही विरुद्ध त्याला दाबून ठेवण्यात येत आहे. तर अशा प्रकारची जर कृती तुम्ही समाजात करत असेल तर तुम्हाला मी असं म्हणणार नाही कुणाल कामराने तिथे RSS लिहिलं की PSS लिहिलं, जे काही लिहिलं असेल ते सर, पण जे लिहिलं असेल त्यामुळे या RSSच्या पिल्लाळामध्ये तैतळाट आणि तळतळाट निर्माण झालेला आहे आणि आपल्यावरच कुत्रा मुततो याची भीती वाटायला लागली आहे. आणि या भीतीपोटी यांनी तात्काळ ॲक्शन घेतली आहे. म्हणजेच आपल्या मनामध्ये माहीत आहे की आपण जे कृती करतो ती अतिशय वाईट आहे. कुत्रा अंगावर मुतण्यासारखी आपण कृती करतो. म्हणून सावध व्हा.
कुत्र्यांनी मुतू नये म्हणून चांगले वागायला सुरुवात करा. धन्यवाद.